नमस्कार मंडळी, बघा आमच्या गावाकडचं वातावरण. आम्ही चाललो मामाच्या मळ्यात हरभऱ्याची भाजी खुडायला. तर इकडं मॅडमकडं आलाय भैया आणि आम्हाला मध्ये सोडलं. हे बघा मॅडमच्या तिथं इतकी छान मांजर आहे आणि हे झाडं बघा फुलांची. मॅडम येते तिकडं कांद्याकडं, कारण की आलंय पाटाला पाणी. तर मग माझा भैया म्हणे मी इकडून येतो मम्मी आणि तुम्ही तिकडून न जा. हे बघा झाडं किती छान छान आहे फुलांची. शेवंती, आंबा पण फुटलेला आहे. हे वेलवेटचं झाड नारळाचं. आणि मॅडमचा लसूण एकदम मस्त आलेला आहे, काही रोग नाही राई नाही. आणि हे कांदे बघा, मॅडम येते माझ्याकडे, मी त्या कोपऱ्याला उभा आहे. आणि मॅडमला म्हणलं अगं हे पाणी वाया चाललं आहे, तर मग हे कांद्याला लावून घे. ती बघा तिकडं अक्का भांडती. लोक मालामध्ये शेळ्या आणि गाया घालून राहिले, तर ती त्यांना शिळे देते. तर मग मॅडमला म्हणलं अगं हे पाणी ना खोरं आण आणि इकडं कांद्याला लावून दे म्हणलं, असं तर वायात चाललं आहे ना. तर मग मॅडमने आणलं खोरं आणि ती खंती तिथं. मग ते जे बाहेर चाललं होतं पाणी, तर ते मग तिने ना इकडं वळवलं कांद्याकडं. तर मग तेवढ्यात ते मामा आले. तर म्हणे बाई जास्त पाणी घे, लवकर भरून होईन. तर ती म्हणे आमचे कांदे भरून झालेले नका म्हणे मामा. तर मग हे बघा आमच्या मामाच्या मळ्यानी सगळ्यांनी, कुणी गहू तर कुणी कांदे. इकडं बघा ही मकाई. आम्ही चाललो अक्काकडं, पण या जाताना ना मामाची सून आवाज देत होती, म्हणे ताई कधी आल्या तुम्ही. तर म्हणलं अगं बाई मला बराच वेळ झाला, इकडं भाजी खुडायला आलोत म्हणलं. तर हे बघा पाटाचं पाणी चालू आहे. तिला बोलले 2-3 शब्द आणि इकडं अक्काकडं चाललेले आहे. तर मग जाताना रानतुळशीची झाडं दिसले आम्हाला. तर भैयाला म्हणलं हे पाय रानतुळशीची झाडं सहजासहजी कुठं पण येत नाही, पण इकडं मामाच्या शेतामध्ये भरपूर याचे झाडं आहे. रानतुळशीचा वास इतका छान येतो ना, ह्या तुळशीपेक्षा जास्त. हे बघा पाटाचं पाणी. आणि मामाचा मुलगा भरतोय पाणी, तर ते ना पाणी भरता भरता तर ते खत पण मारतोय. तर मग तो म्हणे का इकडं कुठं. तर मग म्हटलं आका म्हणे बाई भाजी निवडायला आलो आहे भाऊ. मग भाजी निवडता आका म्हणे हे पाय सगळी भाजी बायांनी खुडलेली. आणि मग एवढी काय आम्हाला भाजी खुडता नाही आली, थोडीशी खुडली. आणि मग नंतर खुडली आणि भैयाला म्हणलं हे बघ काय भारी वातावरण रास्तंय मळ्यातलं. तर मग माझा भैया दाखवतोय इकडं हे मामाच्या शेतामध्ये हरभरे लावलेला आहे, तिकडं गहू आहे. आणि मग भाजी खुडून झाल्यानंतर अक्का म्हणे काही येऊन उपयोग नाही झाला. मग म्हटलं चला मॅडमची इथं गेलो आम्ही. तर तिथं आला होता आर्यन. तर आर्यनचा होता आज बड्डे आणि आम्हाला काही माहीत नव्हतं. तर मग आर्यन म्हणत होता गाणे झोका खेळता खेळता. नको बेवड्या. ऐक कोणतं होतं काय रे? 90 पाहिजे तो. तुला दारू आणून देतो. काय दारू आणून देतो. रडू नको बेवड्या, तुला 90 पाहिजे तो. रडू नको बेवड्या, तुला 90 पाहिजे तो. 90 पाहिजे तो. तोळाच्या मम्मी देतो. चकना मी देतो. आम्ही आलो फाट्यावरती आर्यनला कपडे घ्यायला आणि केक घ्यायला. मग कपडे घेऊन आम्ही केक शॉपीकडे चाललो होतो. तर मग भैया त्याला म्हणलं तुम्ही गाडीने या, आम्ही पायी मी आणि आर्यन पायी चालले होते. हे बघा केक शॉपीवरती आलो आणि केक बघतोय आम्ही. तर आर्यनला म्हणलं तुझ्या पसंतीचा आपण केक घेऊ. तर त्याला आवडला ऑरेंज पायनॅपल. मग केक घेतला आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर सगळ्यांना म्हणलं ताट करून आणा पटक्यान, कारण की आम्हाला होतोय उशीर. आणि तिथं आर्यनला पण आळस आलाय, त्याला येऊ राहिली झोप. मग सगळ्यांनी ओवाळलं आणि नंतर मग केक कापला. तर त्याच्यानंतर ना केक कापता तिथं दिवाळीचे जे झाडं उरले होते ना, तिथं झाडं पेटवले. तर आर्यन लागला घाबरायला लागला. तर मग आका तिथं होती. तर म्हणलं भाऊ घाबरू नको. आणि त्याच्यानंतर ते बंद झाल्याच्यानंतर केक कापला आणि सगळ्यांनी केक आर्यनला भरवला. मग नंतर आराध्या सुरसुऱ्या वाजवत होती. सुरसुऱ्या वाजवता अरे तिला हे करा म्हणलं, तिच्या कपड्याला लागण बिगन. तर मग माझा भैया आर्यनला केक भरवतोय, मॅडम आराध्याला भरवती. मग त्यांचं केक तेवढ्यात मावशी आल्या त्या शेजारच्या, म्हणे मला का नाही बोलवलं. तर त्यांना आवाज दिला होता पण त्यांनी काही ऐकलं नाही.
तर मग केक बी कापला आणि सगळ्यांनी फोटो घेतले, थोडासा व्हिडिओ घेतला. म्हटलं आम्हाला उशीर होईल. मूळ पोरं करत होते धिंगाणा. त्यांना म्हटलं अरे धिंगाणा करू नका, दादाला आवाज द्या, दादा केक भरवतीन आर्यनला. तर दादा बघत होते टी व्ही बघता बघता मग दादा आले. दादांनी केक भरवला आणि